नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत, आजचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत आपण। नर्सिंग एज्युकेशन अँड इंट्रोडक्शन टू रिसर्च अँड स्टॅटिस्टिक प्रोफेशनल ट्रेंड्स अँड ॲडजस्टमेंट नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन अँड वॉर्ड मॅनेजमेंट हा GNM थर्ड इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा आपण कसं आहे ते बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण बघणार आहोत ह्याचे जे क्वेश्चनचे आन्सर आहे ते आपण नेक्स्ट वीकपासून घेणार आहोत। तर आपण थोडा क्वेश्चन पेपर कसा आहे तो बघूया, ठीक आहे। तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर बघूया आपण क्वेश्चन पेपर। ह्याचे जे फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग आहे ते मी एकत्रच नंतर घेईन। तर आता आपण व्याख्या बघूया। तर खालील व्याख्या लिहा, कोणत्याही 5 लिहायच्या आहेत। रुग्णालय, संशोधन, शिक्षण, व्यवसाय, जैवसांख्यिकी, कामगिरीचे मूल्यमापन। त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा आहे कोणतेही लिहा। तर आता परिणामवाचक माहिती आणि गुणात्मक माहिती, व्याख्यान व प्रात्यक्षिक, प्रशासन व व्यवस्थापन, ठीक आहे। त्याच्यानंतर टिपा लिहा आहेत। रोल प्ले पद्धतीचे फायदे लिहा, ठीक आहे। सेवा अंतर्गत प्रशिक्षणाचे फायदे, माहिती संकलनाचे विविध स्रोत, व्यावसायिक परिचारिकेचे आवश्यक गुण। त्याच्यानंतर क्लिनिकल अध्यापन, त्याच्यानंतर आहे क्लिनिकल अध्यापन देण्याच्या विविध पद्धती लिहा आणि क्लिनिकल अध्यापनाचे फायदे लिहायचे आहेत। त्याच्यानंतर वस्तू व साहित्य व्यवस्थापन म्हणजे काय, ते और आहे। त्याच्यानंतर वस्तू व साहित्य व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट करा। वस्तू व साहित्य व्यवस्थापनामध्ये परिचारिकेची भूमिका काय आहे ते स्पष्ट करायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही नुकताच GNM 3 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। ते खाली प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत। परिचारिका या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचा आराखडा तयार करा। हॉस्पिटलमध्ये परिचारिका या पदाकरता तुमच्या अर्जाचा नमुना तयार करा आणि हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला दाखल करून घेताना परिचारिकेची भूमिका स्पष्ट करा। अशा प्रकारचं आहे। त्याच्यानंतर अजून आपण दुसरा क्वेश्चन पेपर बघूया। व्याख्याच आहेत 5 मार्काला ज्या विचारल्या जातात तशा। परिचर्या प्रशिक्षण, कर्मचारी वर्गीकरण, सेवांतर्गत प्रशिक्षण, प्रशासन, कामाचे वर्णन, व्हॅलिडिटी, रिॲबिलिटी, प्रोसेस रेकॉर्डिंग, ठीक आहे। 5 मार्काच्या 5 व्याख्या लिहायच्या आहेत। त्याच्यानंतर कारणे लिहा कोणतेही, जबाबदारीचे 10 मार्काला कोणतेही 5, जबाबदारीचे प्रतिनिधी मंडळ हे व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे। आरोग्य व्यवस्थेचे उत्तम कार्यकारीकरण हे आरोग्य सूचकांमार्फत तपासले पाहिजे, कारणे लिहायचे आहेत। परिचारिकेस व्यावसायिक सद्गुण धारण केले पाहिजे। समस्या निवारण प्रक्रिया ही संस्थेच्या व्यवस्थित कार्यासाठी महत्त्वाची आहे। पायलट अभ्यास हा मुख्य संशोधन अभ्यासासाठी आवश्यक आहे। दृकश्रवण वस्तू शिकणे व शिकवणे क्रियेसाठी उपयोगी आहेत, कोणतेही 5 10 मार्काला आहेत। त्याच्यानंतर टिपा लिहा, माहिती गोळा करण्याच्या विविध पद्धती 3 लिहायच्यात, कोणत्याही 15 मार्काला। नेतृत्वाची पद्धत, पुराव्यानुसार कार्यपद्धती, परिचर्या व्यवस्थेतील सुसंधी, नीतीचे संकेत, कोड ऑफ इथिक, ठीक आहे। त्याच्यानंतर 4था प्रश्न आहे शिकण्याच्या विद्यार्थी शिक्षक म्हणून तुम्हाला शिकवण्याचा आराखडा आखण्यास सांगितलं आहे। खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 2-3 मार्काला शिकवण्याच्या पद्धती लिहा, शिकवण्याची तत्त्वे लिहायचे 2 मार्काला, शिकवणे योजनेच्या पायऱ्या लिहायच्या आहेत। रक्तशय्याचे व्यवस्थापन या विषयावर शिकवणे आराखडा तयार करा। उलटून बघा किंवा संशोधनाची व्याख्या लिहा, ठीक आहे। परिचर्या संशोधनाचे महत्त्व व गरज लिहा। त्याच्यानंतर परिचर्या रेखाकृती पद्धतीची यादी 2 मार्काला, संशोधन प्रक्रियेच्या पायऱ्या सविस्तर लिहायचं आहे आणि संशोधन गोळा केलेल्या माहितीचे सादरीकरण कसे कराल ते लिहायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर परिचारिका कक्षप्रमुख म्हणून खालील प्रश्नांची उत्तर लिहा। 5वा प्रश्न 15 मार्काला। महाराष्ट्र परिचर्या परिषद ही नियामक संस्था आहे। भरती प्रक्रिया, प्रशासन व्यवस्थापनाची तत्त्वे, परिचर्या सामान्य कायदेशीर धोके व परिचारिकेची भूमिका, पुरवठा व साधन सामग्री सुस्थितीत ठेवणे। तर अशा प्रकारे हे क्वेश्चन असतात। थोडेसे डिफिकल्ट वाटते तुम्हाला, तर आपण एका साईडने सॉल्व करायला सुरुवात करूया। हो सॉल्व करूया। तर आता नेक्स्ट मंथ पण नाही, नेक्स्ट वीकपासून मी ट्राय करते तुम्हाला क्वेश्चन घ्यायचा,
तुमचे नर्सिंग ट्युटर तुम्हाला शिकवतच असतील, तेही बघा तुम्ही. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.